अहिल्यानगर जो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, याच जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये लोकांनी रात्रीचं सोडा पण दिवसाही मुलांना खेळायला बाहेर सोडणं बंद केलं होतं. या तालुक्याचं नाव आहे नेवासा. घटना आहे नेवासा तालुक्यातील चांदा या गावाची. या घटनेमुळं सगळ्या राज्याला धडकी भरली होती. याचं कारणही तसंच होतं. एकामागून एक मूल अचानक गायब होत होतं. नेवासामधून वाहणाऱ्या कालव्यातून एकामागून एक मुलांचे मृतदेह सापडत होते. सलग 3 खून झाले. विशेष म्हणजे हे खून झाले 10 ते 12 वर्षांच्या मुलांचे. सगळे खून एकाच पद्धतीने झाले होते. खून कोण करतंय कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटलं की साधी अपहरणाची प्रकरण आहेत, पण जेव्हा कालव्यामधून मृतदेह बाहेर आले तेव्हा समोर आलेलं सत्य कोणत्याही मानवी कल्पनेच्या पलीकडचं होतं. हे खून पैशासाठी नव्हते, हे खून वैयक्तिक रागातून नव्हते, तर हे खून होते एका अदृश्य खजिन्यासाठी आणि एका अघोरी अंधश्रद्धेसाठी. नुकताच या घटनेवर आधारित एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, सालबर्डी. तर नेमकं काय घडलं आणि सत्य बाहेर कसं आलं हे सगळं बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. तारीख होती 4 मार्च 1992. मीरा, जिला प्रेमाने सर्वजण गुड्डी म्हणायचे, ती आपल्या मित्रमैत्रिणीसोबत खेळत होती. संध्याकाळ झाली पण गुड्डी घरी आली नाही. गावातल्या लाऊडस्पीकरवरून अनाउन्समेंट केली की लहान मुलगी बेपत्ता आहे. पण 3 दिवस झाले मीरा सापडली नाही. 3 दिवसानंतर कालव्यात एक गोणी तरंगताना दिसली. जेव्हा पोलिसांनी ती गोणी उघडली तेव्हा धक्काच बसला, कारण त्या गोणीमध्ये मीराचा मृतदेह दिसला. मीराच्या अंगावर विचित्र जखमा होत्या. सर्वात भयानक म्हणजे तिच्या शरीरावर क्रॉसच्या चिन्हाच्या आकाराचा वार केला होता. हा खून गळा दाबून केला होता. हे पोस्टमार्टम मधून बाहेर आलं, पण रक्तासाठी तिच्या शरीरावर मृत्यूपूर्वी जखमा केल्या गेल्या होत्या. नरबळीची ही भूक इथेच थांबली नाही. काही महिन्यानंतर 5 वर्षाचा देवीदास ही गायब झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि 3 दिवसानंतर देवीदासचा पण मृतदेह नेवासा तालुक्यातील देडगाव येथील कालव्यात तरंगताना आढळला. त्याचा मृतदेह बघून सर्वांच्या अंगावर काटाच आला. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम होती आणि त्याचे लिंग कापलेले होते. देवीदासच्या वडिलांनी पोस्टमार्टमसाठी नकार दिला आणि त्यांनी मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना न देण्याचं ठरवलं. त्यानंतर काही महिन्यांनी दीपक नावाचा आणखी एक मुलगा बेपत्ता झाला. त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. 2 दिवसांनी दीपकचा मृतदेह त्याच कालव्यामध्ये सापडला आणि त्या मुलाचंही लिंग कापलेलं आढळलं आणि त्याच्या दोन्ही कानाच्या पाळ्याही कापलेल्या होत्या. एकामागून एक होत असलेल्या लहान मुलांच्या खुनामुळे नेवासा तालुका हादरून गेलं होतं. स्थानिकांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. या घटनेचे प्रतिसाद मंत्रालयात उमटले आणि पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी सगळ्या घटनांचा बारीक अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे एकच पॅटर्न तयार होत आहे. लहान मुलांचं अपहरण, अंगावर विचित्र जखमा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जागा म्हणजे कालवा. पोलिसांना संशय आला की या सगळ्या हत्या गुप्तधनासाठी असाव्यात. पोलिसांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. गावात कुणी मांत्रिक राहतो का, तसेच काही वेगळ्या घटना घडल्या आहेत का, यातून पोलिसांना 2 महत्त्वाचे पुरावे हाती लागले. एक म्हणजे मांत्रिक दामू आणि दुसरं म्हणजे 5 वर्षाचा सागर. सागरच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की बालू जोशीने मिठाईचे आमिष दाखवून सागरला 2 वेळा पळवण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच पोलिसांनी तपासाची सुई बालू जोशीकडे वळवली. तसंच 26 फेब्रुवारी 1995 ला मांत्रिक दामू गोपीनाथ याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाकीचा खाक्या दाखवताच मांत्रिक दामू पोपटासारखा बोलू लागला आणि समोर आली एक अघोरी नरबळीची कथा. या प्रकरणामध्ये 4 सूत्रधार होते. मुख्य सूत्रधार होता दामू गोपीनाथ, जो मांत्रिक होता. दुसरा सूत्रधार होता गंगाधर कोटकर, ज्याला सर्वजण गुरुजी म्हणायचे, ज्याच्या जमिनीत खजिना होता. तिसरा होता मुकिंदा थोरात,
जो मदत करायला होता. आणि चौथा मेन व्हिलन होता बालू जोशी, जो मुलांना पळवून नेत होता. या प्रकरणाची सुरुवात झाली कुठून? तर झालं असं की बालू जोशी आणि गुरुजी असेच गप्पा मारत बसले होते. तेव्हा ते त्यांच्या आर्थिक समस्याबद्दल बोलत होते. तेव्हा गुरुजींनी यावर उपाय सुचवण्यासाठी मुकिंदा थोरातला बोलावलं. तेव्हा मुकिंदा थोरातने गुरुजींना सांगितलं की तुमच्या जमिनीत खजिना आहे. कारण जेव्हा एका मजुराने शेतीसाठी जमीन नांगरली होती, तेव्हा जमिनीत एक सोन्याची अंगठी सापडली होती. त्यामुळे खजिना शोधण्यासाठी यांना गरज होती एका मांत्रिकाची. मग त्यांनी बोलावलं दामू गोपीनाथ या मांत्रिकाला. तेव्हा मांत्रिकाने सांगितलं खजिना बाहेर काढण्यासाठी आपल्याला 5 लहान मुलांचा बळी द्यावा लागेल. मांत्रिकाने प्रत्येक बळी देण्यासाठी काय विधी करावा लागेल आणि शुभ दिवस कोणते हे गुरुजींना सांगितलं. या मिशन मध्ये असणारे 4 लोक म्हणजे गुरुजी, मांत्रिक, मुकिंदा थोरात आणि बालू जोशी लगेच कामाला लागले. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर गुड्डी नावाच्या एका मुलीचा बळी देण्याचं ठरलं. मुलांना पकडून आणायचं काम बालू जोशीकडे दिलं. बालू जोशीने गुड्डीला पकडून गुरुजीच्या घरी आणलं. रात्री 11:30 वाजता तिला अंघोळ घातली. त्यानंतर गुरुजी आणि मुकिंदा थोरातने तिचे पाय धरले. दामू गोपीनाथ याने चाकूने तिच्या गुप्त अंगावर क्रॉसच्या आकाराची जखम केली आणि पितळाच्या कलशात रक्त गोळा केलं. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह गोणीत गुंडाळला. गुरुजी आणि मुकिंदा थोरात यांनी मृतदेह मोटारसायकलवरून कालव्यापर्यंत नेला आणि पाण्यात फेकून दिला. त्यानंतर मांत्रिक विशिष्ट नावाच्या पोरांचा बळी द्यायला सांगायचा आणि त्यांना पकडून आणायचं काम बालू जोशी करायचा. गुड्डीनंतर बालूने सागर नावाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु सागर तिथून निसटला. त्यामुळे सागर आता याबद्दल इतरांना सांगेल या भीतीने आरोपी घाबरले. त्यामुळे त्यांनी काही महिने हे काम थांबवलं. सागर कोणाला काही न बोलल्यामुळे त्यांनी आपली मोहीम पुन्हा सुरू केली. त्यानंतर देवीदास या नावाच्या मुलाला गुरुजीच्या वाड्यावर पकडून आणलं. नेहमीप्रमाणे वाड्यावर त्यांनी काही विधी केले. प्रथम देवीदासवर चाकूने वार करून त्याचे लिंग कापले व त्याचे रक्त एका घागरीत गोळा केले. नंतर त्याच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याला मारून टाकले आणि त्याचाही मृतदेह कालव्यात फेकून दिला. गुप्तधन आणि नरबळी म्हटलं की अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे मांत्रिकाने पुढच्या बळीसाठी पौर्णिमेची रात्र निवडली. ठरल्याप्रमाणे बालू जोशीने दीपक वावरे या नावाच्या मुलाला पकडून आणलं. त्यानंतर मांत्रिकाने त्याला अंघोळ घातली. त्याचे लिंग चंद्राच्या प्रकाशात उघडे करण्यासाठी त्याला खोलीबाहेर नेलं. नंतर त्याच्या कानाच्या पाळ्या व लिंग कापले. त्यानंतर त्याचे रक्त गोळा केलं आणि शेवटी त्याच्या डोक्यावर वार करून त्याला मारून टाकलं आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला. दामू मांत्रिकाने दिलेल्या जबाबानुसार उरलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केलं. आरोपी बालू जोशी याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं गुरुजीच्या जमिनीत 500 वर्षापूर्वीचा खजिना गाडलेला आहे. तो खजिना बाहेर काढण्यासाठी 5 लहान मुलांचा बळी देणं आवश्यक आहे असं दामू मांत्रिकाने सांगितलं होतं. तेव्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाला अत्यंत भीषण मानून या 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संशयाचा फायदा देऊन आरोपींना निर्दोष मुक्त केलं. या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. शेवटी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 1 मे 2000 रोजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांनी तेव्हाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय रद्द केला. न्यायालयाने स्पष्ट केलं की आरोपी बालू जोशीचा कबुली जबाब पूर्णपणे सत्य व ऐच्छिक आहे आणि या सर्व आरोपींना या अघोरी कृत्यांसाठी दोषी धरले. आजही चांदा गावातील हत्याकांड महाराष्ट्रातील सर्वात भयानक आणि खळबळजनक घटनांपैकी एक मानला जातो. अंधश्रद्धा ही फक्त एक चुकीची समजूत नाही, तर ती माणसाला राक्षस बनवू शकते.
आजच्या काळात आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो, पण अशा घटना आपल्याला आठवण करून देतात की अजूनही समाजात कुठेतरी अंधार जिवंत आहे. तर तुमच्याही गावामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या घटना कधी घडल्या आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हेही नक्की सांगा. आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.